आता आपण आलेलो आहोत राईस मॅगोच्या फोर्टच्या इथे. बघू शकता तुम्ही बाजूलाच मस्त एक छोटासा बीच आहे, खूप छोटा बीच आहे. आणि माझ्या मागे आहे तिकडे वरती तुम्हाला जी वॉल दिसत असेल तिथे आहे तो आपला राईस मॅगोज फोर्ट. तिथे जाण्या अगोदर आपल्याला तिकीट काढावे लागेल. तिकीट किती आहे मला सुद्धा माहीत नाही. समोर रिसेप्शन आहे, तिथे जाऊन आपण बघू किती तिकीट आहे ती. सगळे राईस मॅगोज फोर्टवरती जाण्यासाठी आपल्याला अगोदर तिकीट घ्यावं लागते. पर पर्सन 50 रुपये. आणि जर तुमच्याकडे ठीक आहे कॅमेरा वगैरे काय गोप्रो वगैरे असेल तर ते घेऊन जाण्यासाठी तुम्हाला 250 रुपयाची रिसीट घ्यावी लागते, जी आम्ही इथे घेतलेली आहे. तर बघूया आता पुढे जाऊन कसं आहे ते राईस मॅगो फोर्ट. चला. तर मंडळी आपण आता एंटर केलेल्या आतमध्ये राईस मॅगोज फोर्टमध्ये. बघू शकता इथे तुम्ही मस्त लगी इथे एंट्रन्स आहे, तिथे आम्ही तिकीट जमा केलेले आहेत, म्हणजे जमा करून त्यांनी फाडून दिले आमच्याकडे रिटर्न. आणि आता इकडनं आम्ही सुरुवात करतोय फोर्ट बघायसाठी. तर बघूया काय काय आहे ते. इकडे बघूया आता इकडे काय काय आहे ते. इथे दिलेले आहेत क्राफ्ट सेंटर. क्राफ्ट सेंटरचं बिल्डिंग इन 2025 मध्ये. चला 8 गॅलरीमध्ये आपण. अच्छा हा फोर्टचा एक कसा फोर्ट होतो त्याचं हे आहे प्रतिकृती. बघूया त्या मंडळी बघा. प्रतीक्षा काहीतरी तुम्हाला सांगते. जुने फोटोज आणि आता नवीन इंटेरियर झाले. अच्छा त्यांची नावं सांग बघू काय काय ती. नावं नाही लिहिलेली आहेत. फोर्टचा नकाशा आहे तो. पहिल्या अशा शिड्या होत्या, आता अशा बनवल्यात त्यांनी. हां इकडचं बघा. आता आपण इथे चढून आलो ना, हा तो आहे. पहिला रूम असा होता. बघा इकडे चर्च. आता आपण आलेलो आहोत राईस मॅगोज फोर्टच्या वरच्या माळ्यावरती. वरच्या माळ्यावरनं तुम्हाला मी व्ह्यूज दाखवतो कसं आहेत ते. खूप सुंदर असे व्ह्यूज आहेत इकडे आल्यानंतर. समोरचा जो बीच आहे तो मिरामार बीच आहे ओल्ड गोव्याचा. आणि तिकडे समोरच तालेगाव, इथे आपला मित्र प्रशांत राहतो. आणि सगळे इथे कसिनो वगैरे आहेत. रात्रीच्या वेळी हा फोर्टचा एंट्रन्स आहे, जिथून आपण आता मगाशी आलो तो वाला. तिकडून खाली
आणि सुंदर असा फोर्ट आपण आता बघतोय, ज्याची सांगता आपल्याला आता करायची आहे. आणि आता आपण मंडळी आता आपण आहोत इथे राईस मॅगोस फोर्टवरती आणि बघितलं तुम्ही ह्याची सुंदरता किती इतकी अप्रतिम आहे. तिथून जायचं मन घडत नाही, पण आपल्याला आता पुढचे नियोजन केलेलं आपण तर आपल्याला जावं लागते. तर मंडळी आपण इतकं झालं आहे पॉसिबल तेवढं आपण एक्सप्लोर केलेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत ओल्ड गोव्यामध्ये, पणजीमध्ये. तिकडे आपल्याला चर्च वगैरे बघायचे. तर आता आपण इकडच्या फोर्टला टाटा बाय बाय करून आपण आलो पणजीमध्ये. तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. तर मंडळी ओल्ड गोव्याकडे जात असताना आम्हाला मध्ये हॉटेल मिळालं. हॉटेलचं नाव मी तुम्हाला सांगतो, रिव्हर लॉन्च असं आहे. आणि इथे आम्ही आता मस्तपैकी जेवण केलेलं आहे. आज आमचा शुक्रवार आहे, त्याच्यामुळे मी आणि प्रतिष्ठाने व्हेज खाल्लेलं आहे. व्हेज पण जेवण खूप चांगलं होतं. आणि बाकीचे आम्ही फिश थाळी वगैरे खाल्लेलं आहे आणि खूप चांगलं. बघा तुम्ही, स्टार्टिंग फिश थाळी जी आहे ती 150 रुपयाला स्टार्ट होतं आणि खूप अप्रतिम अशी फिश थाळी होती. चला बघूया, प्रत्येकाचे रिव्ह्यू बघूया कसे आहेत होते ते. आता आपण तिथे जाऊन त्यांना सगळ्यांना विचारूया कसं काय आहे ते. चला. तर मंडळी बघा, आता आपण जेवण केलेलं आहे तर प्रत्येकाचे आपण रिव्ह्यू घेऊया. आम्ही तर व्हेज जेवण जेवलेलो. तर प्रतिष्ठाला काय पनीरचं काय होती, छान होती. ओके. हा गोवन डिश गोवनच्या पद्धतीने बनवलेली डिश आहे, त्यामुळे पटकन आवड. हा, तिला ते लगेच काय झालं की महाराष्ट्रातली आहे ना ती खातं, त्याच्यामुळे. आणि बाकीच्या सगळ्यांनी फिश थाली खाल्लेली आहे. फिश मध्ये काय खाल्लं तुम्ही? फिश थाली. गोवन फिश थाली मध्ये बांगडा होता, रशियन बांगडा. छान होता. सफेद बांगडा होता. सफेद बांगडा, रशियन बांगडा. चिकन तवा टिक्का, ते पण एक व्हेरी गुड होतं. आणि रिजनेबल प्राइस मध्ये होतं, खूप मस्त. आमचं 1700 रुपये बिल झालं आणि खूप त्याच्यामध्ये खूप त्यांनी ताटं वगैरे चांगले होते. तुमचा कसा अनुभव होता बोंबील फ्रायचा? ओके, चांगला होता. बाबू झोपलाच होता, त्याला आपण काही विचारू शकत नाही. तो उठल्यानंतर मग आपण त्याला विचारूया. चला मग आपण जाऊया सलीम अली बीच सेंचुरीकडे. बाबू उठला, नाव घेतलं पैसा आईस्क्रीमसाठी तयार झाला. तर आता बाबू आईस्क्रीम खाईल. आणि आपण कुठली आईस्क्रीम खाल्ली तिथे? कसाटा. हा नाव सुद्धा मी पहिल्यांदाच ऐकलेलं. आणि तिशाने ती ओरिजिनल कसाटा तिशाने खाल्लेलं. 60 रुपयाला होती, खूप चांगलं आहे. आता सांगतोय तुम्हाला हॉटेल कुठं येतो. आम्ही आता राईस मॅगोस बीचकडून आम्ही निघालो सरळ. राईस मॅगोस फोर्टच्या इकडून सरळ ओल्ड गोव्याकडे जाणारा रूट जो आहे तिथे बघा, इथे बाजूला तुम्हाला मिरामार रिव्हर लॉन्च म्हणून आहे. इथे रिव्हर लॉन्च म्हणून नाव आहे. हा जो रोड आहे तो तो ओल्ड गोव्याला, हा जो आहे तो राईस मॅगोस फोर्टकडे जातो. तर तुम्ही तसं येऊ शकता. चला जाऊया मग आपण आता सलीम अली बर्ड सेंचुरीकडे. बाबूचा रिव्ह्यू घेऊया. बाबू आता आईस्क्रीम खातोय. बाबू रिव्ह्यू सांगा आम्हाला, कसा आहे तो कसाट्याचा रिव्ह्यू? मामाला दाखव छान छान. कसा आहे रिव्ह्यू? हा, दोनदा दिसले म्हणजे चांगले आहे. तर बघा मंडळी, तुम्हाला कसाटा दाखवायची होती. ही बघा, ही आहे कसाटा. 4 कलर मध्ये, 3 कलर मध्ये कसाटा. काजूची लेअर. कसाटा आवडलेली दिसते त्याला.